नागपुरातील आरटीई प्रकरणी नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आरटीई कार्यकर्ता सामान्य पालकांची फसवणूक करत असतात। राज्यात अशी अनेक प्रकरणं होत आहेत। लवकरच मुंबई या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। भ्रष्टाचाराचे एकावर एक अनेक, जसं आता आयटी मधला भ्रष्टाचार सांगितलं की त्या भामट्यांनी केला, तसं डीबीटीच्या नावाने जो स्प्रे पंप बाजारामध्ये 2-2.5 हजाराला भेटतो, यांनी त्याला 10,000 रुपयात घेतला। औषधी असतील, बियाणं असतील, शेतकऱ्याला देण्याच्यासाठी ज्या पद्धतीने योजना ज्या आहेत, त्या शेतकऱ्याला आर्थिक आणि त्याला मजबूत करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायला लागतात, त्या योजनेमधून 330 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार महाराष्ट्रातल्या सरकारने केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाल्लेलं आहे। मी मगाशी मुद्दावून सांगितलं की 28 तारखेला या महाराष्ट्रातल्या खोक्याच्या आणि असंविधानिक सरकारने जे पाप केले त्याच्या भ्रष्टाचाराचे पुराव्यासहित आम्ही मुंबईमध्ये त्याची प्रेस घेणार। काटोलमधील नेते राहुल देशमुख यांच्याबाबतही पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। सरकार विरोधात जो कोणी आंदोलन करेल त्यांच्या विरोधात फडणवीस यांच्या सरकारनं नॉन बेलेबल गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्य संपवले जात आहे। या सरकारमध्ये आवाज उचलता येत नाही, मोर्चा काढता येत नाही। पोलीस तातडीनं गुन्हे दाखल करतात, नॉन बेलेबल ऑफेन्स दाखल केले जातात। राहुल देशमुख यांच्या बाबतीतही तसेच होत आहे। हे तानाशाही सरकार असल्याचं पटोले म्हणाले। आत्महत्याग्रस्ताच्या ज्या प्रश्नाबद्दलचं राहुल देशमुखनी आज बंदची हाक लावली आणि आंदोलन करायचं, तर त्याला अरेस्ट केलं। आता अनिल देशमुखलाही करतील ते। म्हणून हे जी हुकुमशाही आणि तानाशाही जे आम्ही निवडणुकीमध्ये लोकांना सांगत होतो की राज्यातलं आणि केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार ज्या हुकुमशाही आणि तानाशाहीने वागते आहे, ते लोकांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे। ते 4 जूनला आपल्याला पाहायला मिळेल, जास्त काळ नाही।